माझी आई भवानीने अशी रेखली, जन्माने या वीराच्या नवतेजाची प्रभा पाकली. स्वराज्याचा तेजसूर्य हा बहुजनांचा वाली, जन्माने या शिवाच्या ही माती पावन झाली. शूर मावळा अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी, असा धुरंधर जाणत राजा दुसरा नाही कोणी. मी जिजाऊ वेरूळच्या भोसले घराण्याची सून, लखुजी जाधवांची मुलगी आणि शहाजी राजांची पत्नी आणि स्वराज्याचा मानदंड, मातृत्वाचा मानदंड गौरव ज्याने उंचावला त्या शिवबाची मी आई. मी जिजाऊ शहाजी राजांची पत्नी म्हणून पुण्यात आले. वेरूळचं भोसले घराणं आणि लखुजी जाधवांचं घराणं, दोन्ही घराणे सरदार घराणे. आमचं बालपण असंच गेलं. सतत सरदारांच्या युद्धाच्या वर्दळी, लखुजी जाधवांच्या घराण्याच्या युद्धांच्या वर्दळी, सतत जनतेचे प्रश्न, युद्धांची वर्दळ, जनतेचे प्रश्न, युद्धांची वर्दळ आणि घोडदळ आणि तलवारींचा खणखणाट, अशाच वातावरणात आमचं बालपण गेलं. पण लखुजी जाधवांनी, आबा महाराजांनी कधी आम्हाला एक मुलगी म्हणून वागणूक दिली नाही. आम्हाला एक राजकन्या, राजपुत्री कशी घडवावी असं त्यांनी आम्हाला घडवलं. आम्ही लहानपणी घोडेसवारी शिकलो, तलवारबाजी शिकलो. आणि जेव्हा आम्ही तलवारबाजी करायचो, जेव्हा आम्ही तलवार चालवायचो, तेव्हा आबा महाराज म्हणायचे, वा रणचंडिका, धन्य झाल्यासारखं वाटायचं. परंतु राहून लहानपणापासून आम्हाला एक प्रश्न भेडसावत होता. सर्वत्र यवनांची सत्ता, मुघलांची सत्ता, सर्वत्र आपल्याच लोकांची, इतर देशांची हत्या केली जात आहे. आपल्यांची, माया बहिणींची आबरू लुटली जात आहे. असंच एकदा आम्ही आबा महाराजांना प्रश्न विचारला, आबा हे काय आहे? सर्वत्र यवनांची सत्ता, हे कोण मिटवणार आबा? हे कधी संपणार आहे का आबा? याला अंत आहे का? याला शेवट आहे का? आबा महाराजांनी डोळे शांतपणे मिटले, अलगदपणे उघडले आणि म्हणाले, जीव हे पारतंत्र्य आहे बेटा, आणि पारतंत्र्यामध्ये श्वास हा कोंडावा लागतो. येथे प्रत्येक जण आपापली वतनदारी सांभाळण्यासाठी, आपली वतनदारी शाबूत ठेवण्यासाठी कुणाच्या तरी पदरी काम करत आहे. आणि त्याच वेळेस आमच्या मनामध्ये स्वराज्याची ठिणगी पेटली. मला आठवतं आमचे थोरले चिरंजीव संभाजी राजे 5-6 वर्षाचे असताना आम्हाला सोडून गेले म्हणजे ते स्वारींसोबत निघून गेले. आणि तो क्षण मला आठवतो. माझा संभाजी राजा मला आठवतो. अगदी लहान असताना 5-6 वर्षाचा असताना संभाजी राजांसोबत निघून गेले. शहाजी राजांसोबत निघून गेले. शहाजी राजांनी जेव्हा आम्हाला जुन्नरला विश्वासरावांकडे सोडलं, तेव्हाचा तो क्षण आठवतो. शहाजी राजे जाताना म्हणाले, जीव तुम्ही शिवबाला घडवा, आम्ही संभाजीला घडवू. बघू कोण पुढे जातं, कोण सरस ठरतं. आणि असाच एकदा कणगीच्या युद्धामध्ये संभाजी राजे मारले गेले. आम्ही खूप खचलो. आम्हाला दुःख झालं, परंतु ते दुःख आम्हाला कळण्याजोगे नव्हतं. कारण स्वराज्याची ज्योत कुठेतरी पेटत होती. माझ्या शिवबाच्या रूपात संस्कार त्याच्यावर दिला होता. तो संस्कार त्याने जिवंत ठेवला. फक्त आई नव्हती त्याच्यासाठी प्रत्येक बाई आई होती, बहीण होती. कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट तुम्हाला माहित आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून प्रचंड लावण्य होती. संगमरवरी असं तिचं लावण्य होतं. जेव्हा आबाजी म्हणाला, राजे हिला एखाद्या नाटकशाळेत ठेवता येईल किंवा एखाद्या बटिकाची दासी म्हणून जरी हिला सोडलं तरी तुम्हाला कोणी बोलबाटा लावणार नाही. तेव्हा राजे खूप संतापले. म्हणाले, हे आत्ता बोलला, पुन्हा बोलू नका. महाराज एक एक पायरी उतरून खाली आले. तिचा पदर उंचावला, तिच्या जवळ गेले, तिचा पदर उंचावला आणि तिचा अलौकिक असामान्य लावण्य बघून महाराज थक्क झाले आणि म्हणाले, असं अलौकिक असामान्य लावण्य आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. परंतु हे लावण्य बघताना आम्हाला आमची आई जिजाऊची आठवण झाली. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. माझ्या शिवबाला
माझ्या लेकराला मी शेवटपर्यंत एकच सांगत राहिले. हा संस्कार माझ्या लेकराला मी दिला होता आणि शेवटपर्यंत त्याला एकच सांगत राहिले, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या, या जन्मातच उदात्त सुंदर असं काही तू कर गड्या. तुझ्यानंतर स्मरतील तुझं नंतरच्या 7 पिढ्या, तुझ्या नंतरच्या 7 पिढ्या.